पाक झेंडूचं फुल बनवून केलेलं होतं बघा हळदीला बया. अहो आमच्या वाडीमध्ये लग्न आणि भाऊकीतली हळद, मग काय गावाला धुमाकूळच असणार ना. वाडीतल्या सगळ्या बायकांनी बघा पिवळ्या धमक साड्या घातलेल्या होत्या. अहो असं वाटत होतं नवरदेवाला हळदी लावायची लाईन लागल्या का कुठल्या राशनची लाईन लागल्या. मला वाटलं माझा नंबर त्यांच्या पोराच्या बारशाला येतोय का काय. कधी नव्हते ते एकदाच स्टेजवर चढलोच बघा राव. पण वाडीतल्या आया बाया ताईमाई अक्का मला कुठं हळद लावून देतात आहे, सगळ्या मध्ये मध्ये घुसत होता. मग काय आला ना आपला नंबर आणि काढला ना फोटो झाला अजून एकदम नवरदेवा बरोबर. अहो नवरदेवाला पण मी आज पहिल्यांदाच बघितलं. अहो जसं जेव्हा आम्ही हळद लावली तसं गेलो ना जेवायला, मस्त सारवलेलं घर, मातीच्या भिंती आणि पत्रावळी मधलं जेवण. पोरं आपली ओरडत होती शाक 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 भात भात भात. लय मज्जा येते बघा शाक भात आणि ते पण पत्रावळी मध्ये जेवायला. जेवलो आणि गेलो ना नाचायला. जे पावसानं हजेरी लावली हळदीला, ए बाबा मस्त ह्याच्यात ना त्या मंडपात पाऊस खाली पडत होता. ये दबादप आणि खाली नाचतात ये दनादन.